गच्छामि संघं शरणं गच्छामि। नमस्कार. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि विजन व्हॉइस अँड ॲक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वैभव अक्षर यात्रा या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. अक्षर यात्रा या कार्यक्रमाचा दुसरा भाग आज आम्ही सादर करीत आहोत. संकल्पना आणि निर्मिती संजय कृष्णाजी पाटील, संचालक राज्य मराठी विकास संस्था, माध्यम प्रायोजक ABP माझा आणि महाराष्ट्र टाइम्स. मंडळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपानं महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक जीवनात एक वेगळं सामर्थ्य उभं राहिलं. या सामर्थ्याचा आविष्कार त्यांच्या विवेचक बुद्धिमत्तेतून, धवल चारित्र्यातून आणि धगधगत्या ध्येयवादातून झाला होता. हे सामर्थ्य पुढे येताच महाराष्ट्रातील वंचितांच्या जीवनाला एक रुपेरी कडा प्राप्त झाली, त्यांच्यामध्ये आशावाद निर्माण झाला. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित साहित्य आणि त्यांच्यावर लिहिलं गेलेलं साहित्य ह्याच्यावर आधारित एक कार्यक्रम अक्षर यात्रा आम्ही सादर करतोय आणि राजकीय, प्रशासकीय आणि कला क्षेत्रातील मान्यवर मंडळी या साहित्याचं वाचन तुमच्यासमोर सादर करीत आहेत. सादर होत आहेत या कार्यक्रमाचा दुसरा भाग. माझं बालपण म्हणाल तर माझं मलाच आश्चर्य वाटतं, पण माझ्यामध्ये काही उपजत गुण होते आणि म्हणूनच मी या पदाला पोचलो असं काही नाही. माझं आयुष्य जसं चाललं तसं चालू दिलं असतं तर मी एक भीतीप्रद माणूस झालो असतो. माझ्या आयुष्याला जे काही वळण मिळालं ते का मिळालं, कसं मिळालं याचं कारण मी देणार आहे. माझे 3 गुरु आहेत. प्रत्येकाला गुरु असतातच, तसे मलाही आहेत. माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु बुद्ध आहेत. मी 10-12 वर्षांचा असेन. माझे वडील कबीरपंथी साधू होते. माझ्या वडिलांचं घर धर्मासन म्हणता येईल, तसंच विद्यासन असंही म्हणता येईल. माझे वडील विद्येचे भक्त होते, तसंच ते धर्माचे चाहते होते. माझ्या लहानपणी त्यांनी रामायण, महाभारत इत्यादी सर्व ग्रंथांची माझ्याकडून पारायणे करून घेतली होती. रामायण, महाभारत वाचून माझ्या मनावर फार मोठा परिणाम झाला. माझे वडील मला म्हणत, आपण गरीब असलो म्हणून भिण्याचे कारण नाही, तू विद्वान का होऊ शकणार नाहीस. एकदा मी कोणती तरी परीक्षा पास झालो होतो. त्यावेळी चाळीतल्या लोकांनी माझ्या वडिलांची इच्छा नसतानाही दादा केळुसकरांच्या मदतीने माझा सत्कार करायचं ठरवलं. माझे वडील म्हणायचे, नको सत्कार, मुलांचा असा सत्कार केला म्हणजे त्यांना आपण पुढारी झालो असे वाटते. त्यावेळी शेवटी सत्कार झालाच आणि दादा केळुसकरांनी मला बुद्धाच्या चरित्राचे एक पुस्तक बक्षीस दिले. हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्यात काही निराळाच प्रकाश पडला. बुद्ध धर्माच्या या अभ्यासाने मला जास्त अभ्यास करावासा वाटला. त्या धर्माची पकड माझ्या मनावर कायमची आहे आणि माझी अशी खात्री झाली आहे की जगाचं कल्याण फक्त बुद्धच करू शकेल. माझे दुसरे गुरु कबीर होत. माझे वडील कबीरपंथी होते. त्यामुळे कबीराच्या जीवनाचा आणि तत्वज्ञानाचा माझ्यावर फार मोठा परिणाम झाला. माझ्या मताप्रमाणे कबीराला बुद्धाच्या तत्वज्ञानाचे खरे रहस्य कळले. आणि माझे तिसरे गुरु म्हणजे ज्योतिबा फुले. कोणीही कोठेही जावोत, पण आम्ही मात्र ज्योतिबांच्या मार्गाने जाऊ. जोडीला कार्ल मार्क्स घेऊ किंवा दुसरे काही घेऊ, पण ज्योतिबांचा मार्ग सोडणार नाही. हे असे माझे 3 गुरु आहेत. यांच्या शिकवणीने माझे आयुष्य बनले आहे. यानंतर
माझी 3 उपास्य देवतेही आहेत. विद्येशिवाय मानवाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. विद्या ही सर्वांना अवगत झाली पाहिजे. ती महासागरासारखी आहे. ज्याप्रमाणे माणूस जगायचा असला तर अन्नाची आवश्यकता आहे, तशीच विद्येचीही आवश्यकता आहे. ज्ञानाशिवाय तो काय करू शकेल? अत्यंत मोठी वस्तू आहे विद्या. माझे विद्येचे वेड भयंकर आहे. दिल्लीत आता माझ्याजवळ एकूण 20,000 पुस्तके आहेत. माझ्यावर हजाराची उधारीची बिले थकलेली आहेत. मला उधारीचा माल कुठेही मिळतो. जिथे माझी मोटार थकली तिथे मी दारातच मोटार उभी करतो. इतके माझे विद्येविषयीचे वेड आहे. हे वेड सर्वांनी जपले पाहिजे. इतके माझे विद्येविषयीचे वेड आहे. हे वेड सर्वांना पाहिजे. एवढं जेव्हा पुस्तकावर प्रेम होईल तेव्हाच तो विद्येचा खरा पुजारी होईल. मी विद्येची पूजा 24 तास करत असतो. माझे दुसरे दैवत स्वाभिमान होय. मी कोणाची याचना केली नाही. माझे ध्येय असे होते की पोट तर भरले पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवाही केली पाहिजे. डॉक्टर परांजपे यांच्या विनंतीने एका महाविद्यालयात इकॉनॉमिक्सचा प्रोफेसर झालो. तेव्हा मला त्यांनी 13 व्याख्याने देण्यासाठी सांगितले. मी म्हणालो, फक्त 4 व्याख्याने देईन. पटलं तर ठेवा, नाहीतर मला माझा मार्ग मोकळा आहे. कारण मला माझ्या लोकांची सेवा करायची होती. त्यासाठी वेळ हवा होता. पोयबावडीच्या नाक्यावरची 48 व 50 नंबरच्या खोलीत मी कण्याचा भात आणि कण्याची भाकरी खाल्ली. पण समाजसेवेला सोडून भारी पगाराकडे वळलो नाही. मार्ग निघाला. मी माझे स्वतःचे पोट स्वतःच भरून जी काही सेवा करायची ती केली. नोकरी मला करायची नव्हतीच. कोणीही गव्हर्नर जनरल येवो, त्याच्याशी माझी मैत्री असे. परंतु मी कोणाजवळही कधी याचना केली नाही की मला अमुक बनवा किंवा मला ही जागा द्या. हो, दुसऱ्यासाठी मी काही केलं असेल, पण स्वतःसाठी एक बोटभर चिठ्ठी लिहिल्याचं कोणीही दाखवून द्यावं. एक्झिक्युटिव्ह काउन्सिलर व्हावं ही मात्र दांडगी इच्छा होती. ती पुरी झाली. आता मला ना पेन्शन ना प्रॉव्हिडंट फंड, काही नाही. मला जज होता आलं असतं, पण अडकून घेऊन करणार काय? तेव्हा माझे सांगणे हेच की दीनता असू नये. मी काहीतरी आहे असे मानले पाहिजे. मी परमेश्वराला देखील कमी मानतो इतका माझा स्वाभिमान तळपता आहे. माझे तिसरे दैवत म्हणजे शील होय. माझ्या आयुष्यात मी दगाबाजी, फसवणूक, आत्मसिद्धीकरिता पाप केले असे मला आठवत नाही. याबद्दल मला मोठा अभिमान वाटतो. मी विलायतेला अनेक वेळा गेलो, पण अजून दारू प्यायलो नाही, विडी प्यायलो नाही. मला कसलं व्यसन नाही. पुस्तक आणि कपडा या गोष्टी मला अधिक प्रिय आहेत. शील संवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे. हे सांगायला फार अभिमान वाटतो. अशा प्रकारे माझे 3 गुरु आणि 3 उपास्य दैवते आहेत. यांचा मी बनलेला आहे. या पदाला मी पोहोचलो तो त्यांच्याच शक्तीमुळे होय. मी मात्र केवळ एक कारण आहे. त्याचा मी बनलेला एक पुतळा आहे. तेव्हा याचे अनुकरण करा. तुम्ही माझा समारंभ केलात तो व्यक्तीकरिता नसून या 3 दैवतांचा आदर्श म्हणून, त्यांचा कृतार्थ होण्यासाठी केलात असं म्हणून मी थैली स्वीकारत आहे. अजून आपण शिखरावर पोहोचलेलो नाही. माथ्यावर आलो आहोत. कठडा चढत आहोत. कधी पाय घसरेल सांगता येत नाही. अजूनही संकट स्थिती मानली पाहिजे. मी पुढारी का तो पुढारी हे भांडण आता मिटवले पाहिजे. सार्वजनिक कार्याला मदत करा. महिन्याला 1 रुपया द्यायचं ठरवलं तर वर्षाकाठी कितीतरी कार्य होईल. माझी आता म्हटलं तर 8-10 वर्षेच राहिली आहेत. बाबासाहेब आहेत म्हणून आम्ही काहीच करायचं नाही असं म्हणून भागणार नाही. मी आता राजकारणापासून अलिप्त होणार आहे. तुमचं जीवन तुम्हीच उज्ज्वल करायचे आहे. त्याग,
चिकाटी, निस्वार्थीपणा, बळ एकवटून कार्य करा. मला माझ्या हयातीत तुम्ही आपलं काय करता हे पाहू द्या. मेल्यावर तुम्ही भलं केलं की वाईट केलं हे मला कसे कळणार? म्हणून हे माझं तुम्हाला निक्षून सांगणं आहे. शरणं गच्छामि. माझ्या जीवनाचे तात्विक अधिष्ठान. मला 5 मिनिटात माझ्या जीवनाचं तत्वज्ञान सांगायचं आहे. तत्वज्ञान या शब्दाचा अर्थ या संदर्भात मी सामाजिक तत्वज्ञान असाच समजतो. प्रत्येक मनुष्याला काहीतरी जीवनविषयक तत्वज्ञान असणं इष्ट आहे. आपल्या वर्तणुकीचं मोजमाप करण्यासाठी मनुष्याला काहीतरी निकष ठरवणं आवश्यक आहे आणि जीवनविषयक तत्वज्ञान हाच तो निकष. प्रत्येक मनुष्याला जीवनविषयक तत्वज्ञान अत्यावश्यक आहे असं मी म्हणतो. याचं कारण या तत्वांच्या निकषानेच आपण पाप केलं आहे याचं त्याला आकलन होतं आणि जेव्हा आपण असे चुकलो आहोत असं त्याला समजेल तेव्हाच त्याला आपल्या तत्वानुरोधानं आपली उन्नती साधण्याची जबाबदारी पटेल. सुदैवानं माझं जीवनविषयक तत्वज्ञान मी निश्चित केलं आहे. माझं जीवनविषयक तत्वज्ञान 3 शब्दातून समूर्त झालं आहे: स्वातंत्र्य, समता आणि सहभाव. फ्रेंच राज्यक्रांतीवरून माझं तत्वज्ञान मी उसनं घेतलं आहे असं मात्र कोणी समजू नये. तसे मी केलेले नाही हे मी निक्षून सांगू इच्छितो. माझ्या तत्वज्ञानाचं मूळ राजकारणात नसून धर्मात आहे. माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या शिकवणुकीतूनच हे तत्वज्ञान मी स्वीकृत केलं आहे. माझ्या जीवन तत्वज्ञानात स्वातंत्र्याला स्थान आहे हे मला आग्रहपूर्वक सांगावयाचं आहे. पण त्याचबरोबर अनिर्बंध स्वातंत्र्याला त्यात स्थान नाही हेही सांगणं प्राप्त आहे. कारण अनिर्बंध स्वातंत्र्य समतेला मारक ठरतं. माझ्या तत्वज्ञानात समतेचं स्थान स्वातंत्र्यापेक्षा वरचं आहे. तरी सुद्धा त्यात संपूर्ण समतेला मात्र मुळीच थारा नाही. कारण अमर्याद समता ही स्वातंत्र्याच्या अस्तित्वाआड येते आणि स्वातंत्र्याला वाव असणं तर आवश्यक आहे. माझ्या तत्वज्ञानात स्वातंत्र्य आणि समतेच्या अतिक्रमणापासून संरक्षण मिळावं म्हणूनच फक्त कायदे कानूनचं स्थान गृहीत धरलेलं आहे. पण कायद्याचं स्थान मी फारच गौण मानतो. कारण स्वातंत्र्य आणि समतेच्या भंगाबाबतीत कायदा खात्रीने समर्थ ठरेल असा मला विश्वास वाटत नाही. मी बंधुभावाला सर्वोच्च स्थान देऊ इच्छितो. कारण स्वातंत्र्य आणि समता नाकारली जाण्याच्या प्रसंगी बंधुभाव हाच खराखुरा रक्षक ठरतो. सहभाव हे बंधुभावाचं दुसरं नाव आहे आणि बंधुभाव अथवा मानभाव हे धर्माचं दुसरं नाव आहे. कायदा आणि सहभावाचं मूल्यमापन करताना हा फरक जाणवतो. याचं कारण कायदा हा धर्मातीत असल्यामुळे तो कोणीही मोडू शकतो. याउलट सहभाव अथवा धर्म हा पवित्र असल्यामुळे त्याला मान देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य गणलं जातं. माझं तत्वज्ञान हे कोणा सुखवस्तू माणसाचा ध्येयवाद आहे असं मानू नये. सामाजिक जीवनाच्या त्रिगुण तत्वांचा नाश करून हिंदू समाजात क्रांती घडवून आणू शकेल असंच माझं क्रांतिकारक तत्वज्ञान आहे. म्हणून मी इतका चढावखोर आहे आणि मला पुष्कळ शत्रू आहेत. पण मला हे शत्रू आवडतात कारण मला माहीत आहे की ते माझ्या बोलण्याकडे कान देऊन ऐकत असतात. माझं तत्वज्ञान हे फक्त माझ्यासाठी नाही तर ते इतरांसाठीही आहे. निराळ्या शब्दात सांगावयाचं म्हटलं तर माझ्या तत्वज्ञानाच्या मागे विशिष्ट उद्दिष्ट आहे. मला मतपरिवर्तन करायचं आहे. त्रिगुण तत्वाच्या अनुचरांना त्याचा त्याग करावयास लावून माझ्या तत्वज्ञानाचा स्वीकार करावयास लावावयाचा आहे. एक भव्य कार्य आहे आणि त्याला पुष्कळ अवधी लागण्याचा संभव आहे. आज भारतीय व्यक्ती 2 निरनिराळ्या ध्येयवादांनी नियंत्रित आहेत. राज्यघटनेच्या प्रस्तावात सूचित केलेला ध्येयवाद आणि धर्मात अंतर्भूत केलेला सामाजिक ध्येयवाद. ज्याला समज आहे त्याला कळू शकेल की हे 2 परस्पर विसंगत ध्येयवाद आहेत. राजकीय ध्येयवादामुळे स्वातंत्र्य, समता व सहभाव या जीवनमूल्यांना मान्यता मिळाली आहे. तथापि प्रचलित सनातनी नाकारली गेली आहेत. असं हे विसंगत जीवन किती काळ चालणार आहे? कधीतरी एक दुसऱ्याला शरण गेल्याशिवाय उपायच नाही.
माझा पुरेसा विश्वास आहे आणि म्हणूनच जो बहुसंख्य भारतीयांचा राजकीय ध्येयवाद आहे तो सर्वांचा सामाजिक ध्येयवाद होईल अशी मला उमेद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण भारतीयांना आणि जगाला परिचय आहे. परंतु त्यांचे पांडित्य केवळ कायदेशास्त्रापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये म्हणजे समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र याच्यामध्ये प्रावीण्य संपादन केले होते व या विषयावर भरपूर अभ्यासपूर्ण लिखाण केलेले आहे. एक महान समाज सुधारक, भारतातील पददलितांचे कैवारी, मानवी हक्कांचे रक्षण करते, शिक्षण तज्ज्ञ, सांसद, पत्रकार म्हणून त्यांना जगमान्यताही मिळाली. परंतु त्यांच्या बहुविध व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वपूर्ण पैलू मात्र अजूनही दुर्लक्षित राहिलेला आहे. ते म्हणजे त्यांचे आर्थिक विचार आणि त्यांनी बजावलेली अर्थतज्ज्ञ म्हणून कामगिरी. त्यांच्या विचाराचा जर मागोवा घेतला तर असं लक्षात येतं की मूलतः डॉक्टर आंबेडकर हे अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते. त्यांनी परदेशी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र या विषयातील 3 पदव्या प्राप्त केलेल्या होत्या. त्यांच्या समकालीनापैकी दुसरे कोणी आढळत नाही. भारतामध्ये परत आल्यानंतर मुंबईच्या सिडनेहम महाविद्यालयामध्ये समाजशास्त्र आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काही काळ नोकरी केली. 1926 मध्ये मुंबईच्या विधिमंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अर्थसंकल्पावर त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण आहेत. त्यांनी विधिमंडळामध्ये अनेक विधायके मांडली. खोती पद्धत नष्ट झाली पाहिजे, सावकारी नियंत्रण कायदा, महार वतने नष्ट झाली पाहिजेत, या सर्व विधायकाच्या माध्यमातून जमीनदाराच्या आणि सावकाराच्या पाशातून ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी, शेतमजूर, दलित यांची मुक्तता करण्यासाठी कायदा करण्यास भाग पडले. त्यासाठी वेळप्रसंगी लढे व आंदोलने उभी केली व हजारो ग्रामीण माणसाची पिळवणुकीपासून मुक्तता केली. राज्यसभेचे सदस्य असताना केलेली भाषणे व हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखालील बादशाही आयोगासमोरील झालेल्या साक्षी, 1942 ते 46 मध्ये मजूर मंत्री असताना कामगारांच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय, स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा, यातून आंबेडकरांचे आर्थिक दर्शन घडते. राज्य आणि अल्पसंख्याक या आपल्या ग्रंथामध्ये आंबेडकरांनी आर्थिक विकासाची योजना कशी असावी त्याचे मार्गदर्शन केले आहे. भारतीय राज्यघटनेचा आराखडा तयार करताना सुद्धा आर्थिक आणि सामाजिक लोकशाही शिवाय राजकीय लोकशाही टिकाव धरू शकत नाही या त्यांच्या इशारातून घटना निर्मिती करताना त्यांच्यातील अर्थतज्ञ जागा होतो. बुद्ध की कार्ल मार्क्स हे त्यांचं शेवटचं भाषण. या भाषणानंतर त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि हिंसेला प्रोत्साहन देणारं तत्वज्ञान नाकारलं. या सर्व विषयामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार व्यक्त होतात. तपशिलात जर बघायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी MA ची जी पदवी 9 मे 1915 साली अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातून मिळवली. या पदवीसाठी जो सादर केलेला प्रबंध ईस्ट इंडिया कंपनी अर्थ आणि प्रशासन नीती या संदर्भातला, त्यांनी 1772-73 ते 1758 या 66 वर्षाच्या कंपनी सरकारच्या कारभाराचा विस्ताराने आढावा घेतला आहे. ईस्ट इंडिया कंपनीने अतिरिक्त कराच्या माध्यमातून भारताच्या साधन संपत्तीची लूट चालविली आहे याचा पंचनामा करून ब्रिटिशांच्या राज्यकारभाराला वेशीवर टांगण्याचे काम डॉक्टर आंबेडकर यांनी या प्रबंधातून केले. ब्रिटिश भारतातील आर्थिक वित्ताची उत्क्रांती या शोध प्रबंधास डॉक्टर आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाची PhD पदवी मिळाली. हा शोध प्रबंध डॉक्टर आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठात सादर केला. यामध्ये 1833 ते 1921 या कालखंडातील ब्रिटिश भारतातील केंद्र शासन व घटक राज्य यांच्यातील आर्थिक संबंधाचे मूलगामी चित्रण केलेले आहे. याची प्रस्तावना लिहिताना एडविन सेलिगमन असे म्हणतात
की डॉक्टर आंबेडकरांनी या पुस्तकात आपल्या देशातील राजकोषीय घडामोडीचा वस्तुस्थितीदर्शक आढावा घेतलाय आणि त्याची मांडणी केली आहे. अशा प्रकारचा प्रबंध अन्य कुठेही लिहिला गेला नाही. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी त्यांना रुपयाचा प्रश्न, उद्गम आणि विकास या शोध निबंधासाठी मिळाली. डॉक्टर आंबेडकरांनी वरील तिन्ही प्रबंध हे पदव्या मिळविण्यासाठी लिहिले होते, परंतु ते पुस्तक रूपाने ते नंतर प्रकाशित झाले आणि सदरहू हे प्रबंध अर्थशास्त्राच्या अभ्यासकाच्या दृष्टीने अर्थशास्त्र या विषयात मोलाची व महत्त्वपूर्ण भर घालणारे ठरले आहेत. वरीलपैकी MA आणि PhD साठीचे प्रबंध हे सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स या सेक्टरमध्ये महत्त्वाचे योगदान देतात, तर त्यांचा रुपयाचा प्रश्न, उद्गम आणि विकास हा मौद्रिक अर्थशास्त्र, मॉनिटरी इकॉनॉमिक्समध्ये आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये भरीव योगदान देणारे आहेत. कथा, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, कादंबरी या सगळ्या वाङ्मय प्रकारांप्रमाणेच पत्रलेखन हा एक वाङ्मयाचा समृद्ध आणि स्वतंत्र प्रकार आहे. हे पत्रव्यवहार हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्या काळातल्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक समाजजीवनाचं प्रतिबिंब या पत्रव्यवहारांमध्ये उमटलेलं आपल्याला दिसतं. पत्रलेखकाच्या वैयक्तिक पैलूंप्रमाणेच स्थल, काल, देश, संस्कृतीचा एक अफाट पट डोळ्यांसमोर उभा राहतो. हे पत्रसंग्रह तत्कालीन रणनीती, राजनीतीचं उत्तम दर्शन घडवतात. समूह मनाच्या भावभावना, विचार यांचं दर्शन घडवतात. त्यामुळंच मनाची स्पंदनं अचूकपणे टिपणारा, ऐतिहासिक घटनांवर प्रकाश टाकणारा, जीवनाचा पट उलगडणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण दस्तावेज म्हणजे पत्रलेखन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रांमधून देखील इतिहासाचा एक प्रचंड मोठा पट आपल्या डोळ्यांसमोर उलगडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वाणी आणि लेखणी दोन्ही झंझावातीच. महाडमध्ये डॉक्टर आंबेडकरांना चवदार तळ्यासाठी सत्याग्रह करावा लागला होता. त्याच महाड नगर परिषदेनं सन्मानपत्र देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव केला हा एक योगायोगच म्हणावा लागेल. या सन्मानाला डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत मोजक्या पण समर्पक शब्दात आपल्या खास शैलीत उत्तर दिलं होतं. ओघवती वाणी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणखीन एक झळाळता पैलू. कठोर परिश्रमातून ताऊन सुलाखून निघाल्यामुळे ही झळाळी बुद्धीला प्राप्त झाली होती. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास, तो करण्यासाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची तयारी, यातूनच त्यांची भाषाशैली आणि लेखनशैली वाचणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला भारावून टाकत राहिली. त्यांची पत्र, साहित्य, भाषणं यातून हे भाषिक सौंदर्य आपल्याला स्तिमित करत राहिलं. डॉक्टर आंबेडकरांच्या पत्रांतील वाङ्मयीन सौंदर्यदर्शन. 20व्या शतकातील युगप्रवर्तक नेता डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचा फार मोठा भाग त्यांच्या लेखनाने भारून गेलेला आहे. प्रतिभासंपन्न लेखक, व्यासंगी विद्वान, उत्तम निबंधकार आणि बहुश्रुत संपादक असे लेखनाचे विविध पैलू असणारे बाबासाहेब भारतीय समाजात प्रामुख्याने सामाजिक, राजकीय नेते म्हणून अधिक ओळखले जातात. ही ओळख त्यांचे व्यासंगी, वैचारिक लेख ग्रंथाप्रमाणेच पत्र, संपादकीय, स्फुट अशा ललित लेखनाच्या ओळखीशिवाय अपुरी आहे. जगातील 6 विद्वानांमधील एक गणले जाणारे बाबासाहेबांचे वैचारिक ललित लेखनाचे रूप त्यांच्या लोकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि पुढे जनतेचेच झालेले प्रबुद्ध भारत या पत्रांप्रमाणेच वाङ्मयाचा समृद्ध प्रकार असणाऱ्या पत्रलेखनांवरून अधिक दृगोचर होत जातो. डॉक्टर बाबासाहेबांचा पत्रव्यवहार हे 1913 ते 1956 असा जवळजवळ अर्धशतकाचा म्हणता येईल. या दीर्घ काळात या नेत्याने जवळजवळ 1000 ते 1200 पत्रे लिहिली. या लोकनेत्याची समाज, राष्ट्रहिताची तळमळ, मानवी जीवनावरचं प्रेम, वंचित उपेक्षितांबद्दलची करुणा, नाहिरे वर्गाच्या हक्क कर्तव्याचा लढा, कठोर आत्मपरीक्षण, कार्याची चपळता, मनाची हळूवारता, वृत्तीमधील बाणेदारपणा अशा विविध भावनांचे चित्रण त्यातून उमटते. राष्ट्रीय नेते महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, सामाजिक कार्याबाबत शाहू छत्रपती, बॅरिस्टर सावरकर, नचिकेळकर,
शंकराचार्य तूर्तकोटी पासून सभा चळवळी सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते भाऊराव गायकवाड, सीना शिवतरकर, अमृतराव रणखांबे, दत्तोबा पवार वगैरेंना तसंच अगणित मित्र, आप्तस्वकीय, पत्नी, पुत्र यांच्याशी केलेला पत्रव्यवहार त्यांच्यातील झुंजार, मृदू, हळू आणि रुजूपूर्ण रूपाचा परिचय घडवतो. डॉक्टर बाबासाहेबांनी केलेला पत्रव्यवहार पाहून थक्क व्हायला होते. सामान्य कार्यकर्त्यापासून ते थेट धुरंधरांपर्यंत केलेला पत्रव्यवहार प्रचंड आहे. लेखनिकाशिवाय हे संपर्क साधन ठेवणारे बाबासाहेब मानवी संबंधाविषयीची आपुलकी बाळगणारे होते. मानवी कल्याणाचा विचार करून कार्य करणारे नेते होते. त्यांचा पत्रव्यवहार त्यांच्या रुजू मनाची साक्ष आहे. या प्रचंड पत्रव्यवहारापैकी 1931 ते 33 या काळातील पत्रव्यवहार हा सामाजिक राजकीय स्वरूपाचा आणि जनतेमधून वाचकांची साधलेला संवाद आहे. अशी काही पत्रे त्यांच्या वाङ्मयीन मनाची, वाङ्मयीन वृत्तीची सुंदर चित्र रेखाटणारी आहेत. तर आप्त स्वकीय जिव्हाळ्याच्या व्यक्तींशी केलेल्या पत्रांमधून त्यांची हळूवार मनोवृत्ती, जीवन चिंतन, संवेदनशील वृत्ती आणि काव्यमयता प्रकट होते. भाषा देखणं रूप घेते. प्रत्येक पत्रातील भाषा आशयानुसार बदलते. तिची मोहक, दाहक, मृदू, झुंजार, मर्दानी, हळूवार अशी विविध रूपं मांडतात. आणि हे सारेच इतकं मनोवेदक आहे की डॉक्टर आंबेडकरांची पत्र हे वाङ्मयीन रूप घेतात. 20व्या शतकातील प्रतिभावंत साहित्यिकाचे दर्शन घडवतात. वाङ्मयाविषयीची आस्था, प्रेम हा डॉक्टर बाबासाहेबांचा अगदी बाल्यावस्थेपासूनचा गुण होता असं म्हणता येईल. पौराणिक धार्मिक ग्रंथांच्या वाचनातून त्यांची वाचन आणि लेखनाविषयीची आवड वाढत गेली. बालवयातच शेक्सपियरच्या किंग लिअर नाट्यकृतीचा अनुवाद करून चाळीत त्यांनी ते नाटक बसवलं होतं. 1913च्या पहिल्याच पत्रात जमेदार या स्नेहांना लिहिलेल्या पत्रात संधीचे महत्त्व पटवताना शेक्सपियरच्या रचनेचा दाखला दिलेला आढळतो. There is a tide in the affairs of man. शेक्सपियरप्रमाणेच किट्स कवीच्या लेखनाचाही दाखला दिलेला आढळतो. हर्ड मेलोडीज आर स्वीट बट दोज अनहर्ड आर स्वीटर. साहित्य लेखनाला अनुभवाची जोड प्रतिपादन करताना वरील ओळ उद्धृत केलेली आहे. टॉल्स्टॉय, डिझरेली यांचं ते वाचन करून जीवनानुभव विकसित होण्यासाठी वाचनाचा, आत्मचरित्रांचा होणारा वापर त्यांनी स्पष्ट केला. बाबासाहेबांनी मराठी साहित्याचे भरपूर वाचन केले होते. हरिभाऊ आपटे, नासी फडके, वि. स. खांडेकर, वाम जोशी, बॅरिस्टर सावरकर, राम गणेश गडकरी, लोकमान्य टिळक, केशव सूत, यशवंत यासारख्या लेखकांचं साहित्य त्यांनी वाचलं होतं. त्यांच्या कलाकृतीबद्दल विचारही नोंदवले होते. त्यांना संत साहित्याने मोहून टाकले होते. व्यासंगी विद्वानाच्या भूमिकेपेक्षा इथं अशा वेळी वाङ्मयीन प्रेम अधिक व्यक्त झालेलं आढळतं. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ यांच्याप्रमाणेच अस्पृश्य संत नंदनार, रविदास, चोखामेळा तसेच दत्त संप्रदाय व रामदास यांच्या रचनेचं वाचन त्यांनी केले असल्याचे जाणवते. तसे उल्लेख त्यांच्या लेखनामध्ये येतात. बहिष्कृत भारताच्या प्रथम पानावरच्या ओळी या तुकोबाच्या अभंगवाणीनेच सजलेल्या आहेत. तर लेखनांमधून ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचा, तुकोबांच्या अभंगवाणीचा अनेकदा समर्पक वापर करून मतांचे प्रतिपादन केलेले आढळते. या संतांचे साहित्याबद्दलचे प्रेम इतके होते की एके ठिकाणी त्यांनी म्हटले, यच्च यावत सर्व मराठी पुस्तके व ग्रंथ उभ्या अख्ख्या समुद्रात कुणी बुडून टाकली किंवा जाळून टाकली तरी मला काहीही दुःख होणार नाही. फक्त दोनच अपवाद, एक तुकारामांची गाथा आणि दुसरा ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी. साहित्याचे हे त्यांचं प्रेम सभा चळवळीच्या ताणतणावाच्या काळातही होतंच. 1920 साली जेव्हा परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेलेले असताना राम गणेश गडकरींच्या नाटकांची मागणी पत्रातून केलेली आढळते. तर 1930 आणि 31च्या गोलमेज परिषदेसाठी जाताना जहाजावरच्या प्रवासात ते स्लोनेकृत नेपोलियन चरित्र वाचताना आढळले. तर 1931च्या गोलमेज परिषदेसाठी जहाजावरील प्रवासात ते स्लोनेकृत नेपोलियन चरित्र वाचत असल्याचा उल्लेख आहे. 1945 साली भाऊराव गायकवाडांना लिहिलेल्या पत्रात करंदीकर लिखित सावरकरांचे चरित्र व लक्ष्मीबाई टिळक लिखित स्मृतिचित्र मागवल्याचा उल्लेख आहे. अभिरुची संपन्न पुस्तकांच्या शोधात बाबासाहेब सतत असत. स्वतंत्र ललित लेखन न केलेले बाबासाहेब वैचारिक ग्रंथांचे लेखक होते. साहजिकच संशोधनात्मक लेखनामुळे वाङ्मयीन लेखनाबद्दलचे त्यांचे विचार स्पष्ट व स्वतंत्रपणे
मत प्रतिपादन करणारे असणारे स्वाभाविकच होते. साहित्याचा सूक्ष्म अभ्यास, मनन चिंतन त्यातूनच टोकावतो. जीवनात भेद न राखला जावा व सदैव दक्ष राहून कल्याण साधलं जावं असंच वाङ्मय किंवा साहित्य निर्माण व्हायला पाहिजे. साहित्य प्रकार कोणताही असो त्यांनी शब्दामृताचे चिंतन केले पाहिजे, तरच त्याला वाङ्मय म्हणायचं, उद्धारक म्हणायचं. अमृतातेही पैजा जिंके असं ज्ञानेशांनी म्हटले ते काय योगीच नाही. दहम व शतम याचा अर्थ निदान साहित्यकारांनी नीट समजून घेतला पाहिजे. दहमचं दमन होऊ नये, दहमचं दहन व दहन होऊ नये आणि शतमचं शरण व मरण होऊ नये. त्यात सहिष्णुता, ऋजुता व विशेषता उद्गीत आढळत नाही. बाबासाहेबांच्या साहित्याविषयीच्या विचारातून त्यांचे चिंतनच प्रकट झालेले आहे. या थोर विचारवंताने भाषा सौंदर्य, संवेदनशील वृत्तीचं आणि सहिष्णू जीवनसूत्राचं सामावलेलं लेखन अपेक्षित होतं. साहित्याबद्दलची इतकी उदात्त भावना जपणारे बाबासाहेब साहित्य व समाज यात परस्परांबाबत अधिक आश्वासक होते. त्यांनी म्हटलंय, जीवन व संस्कृतीविषयीची मूल्ये साहित्यकारांनी जपली पाहिजे. जी साहित्यातून आविष्कारित करा. आपलं लक्ष आकुंचित मर्यादित करू नका, विशाल बनवा. आपली वाणी 4 भिंतीपुरती मर्यादित ठेवू नका, तिचा विस्तार होऊ द्या. आपली लेखणी आपल्या प्रश्नांपुरतीच मर्यादित करू नका, तिचं तेज खेड्यापाड्यातील गडद अंधार दूर होईल असं प्रवर्तित करा. आपल्या देशात उपेक्षितांचे, दलितांचं फार मोठं जग आहे ते विसरू नका. त्यांचं दुःख, त्यांची व्यथा नीट समजावून घ्या आणि आपल्या साहित्याद्वारे त्यांचं जीवन उन्नत करण्यास झटा. त्यातच खरी मानवता आहे. समाज हा बाबासाहेबांच्या अवघ्या जीवनाचं केंद्रबिंदू होता. साहजिकच लेखनातून समाजाच्या सुख स्वप्नांची, समता स्वातंत्र्याची, स्वास्थ्याची, वेदनामुक्तीची त्यांना आशा होती. म्हणून लेखणीने तलवारीचे तेज घेऊन क्रांती घडवावी असं त्यांना वाटत. त्यांनी म्हटलंय, आज समाज जीवन व राष्ट्रजीवन प्रकट होणारे साहित्यशास्त्र निर्माण होत नाही. आपल्या स्वतंत्र देशाला एकात्मतेची व बंधुत्वाची नितांत गरज आहे. एकात्मता आणि बंधुता हा आपल्या राष्ट्राचा गाभा ठरला पाहिजे. त्याशिवाय प्रबळ संघशक्ती निर्माण होणं आवश्यक आहे. त्यासाठी साहित्य क्षेत्रात राष्ट्रोपयोगी क्रांतीची लाट उसळली पाहिजे. सर्वेपि सुखिन संतु सर्वे संतु निरामय हा उच्चार ठीक, पण सिद्धतेसाठी जोश नाही. अलीकडे साहित्याच्या कडा काळवंडत चाललेल्या आढळतात. पीक फार आहे आणि निस्सत्व आहे. आज आम्हाला ज्ञानसत्वाची भूक भागवली गेली पाहिजे. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मस्त्यावे बसाय दाने असं ज्ञानेश्वरांनी सांगून पुढती 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 या ग्रंथा पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूमी संपूर्ण होई जाई. हा पसायदानाचा संकेत साहित्यकारांनी फलद्रूप करून दाखवला पाहिजे. साहित्यातून समाज, राष्ट्र, अखिल मानवजातीचे कल्याण व्हावे. वंचित दलितांचा सन्मान प्रज्वलित व्हावा. समतेचा, स्वातंत्र्याचा, सामंजस्याचा संस्कार साधावा अशी उज्ज्वल धारणा बाबासाहेबांची मनी होती. पसायदानाचे मर्म हा संकेत तोच असल्याचं उज्ज्वल धारणा बाबासाहेबांची मनी होती. डॉक्टर बाबासाहेबांची साहित्यविषयक भूमिका त्यांच्या पत्रांमधून नकळतपणे प्रकट झालेली दिसते. पत्रव्यवहारातून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अव्यक्त पैलूंवर जसा प्रकाश पडतो तसेच लेखनातील वाङ्मयीन सौंदर्याचेही दर्शन घडते. ही पत्रे मनोज्ञ ठरली आहेत. बाबासाहेबांची पत्रे म्हणजे स्वकथने आहेत. त्यात समाजचिंतन व्यक्त करताना आपला व्यक्तिगत विचार, आपले जीवन अनुभव नकळतपणे ते सांगताना आढळतात. अर्थात या स्वकथनांमधून समाजहिताची तळमळ, वंचितांचा उद्गार हे करण्याची त्यांची उत्कट इच्छा होती आणि मानवी दास्य मुक्तीचा असणारा कळवळा स्पष्ट होता. काही चिंतनातून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनाचे पडसादही स्पष्ट होतात. मानवी इच्छाशक्तीचे त्यांना प्रचंड कौतुक वाटे. कष्टाळू जिद्दी मनुष्य असाध्य ते साध्य करू शकतो हे सांगताना सुवेज कालव्याची निर्मिती, त्यातून उद्भवलेल्या अडचणी, अनेक राष्ट्रांनी केलेली कुचेष्टा, नासक्या कुचक्या पानांचे डमके म्हणून फ्रेंचांची झालेली अवहेलना हे सर्व सांगून अखेर फर्डिनांड डी लेसेप्सनं प्रबळ इच्छाशक्तीनं मिळवलेला विजय, केलेली शुभेच्छी निर्मिती सांगताना मानवी प्रयत्नवादी वृत्तीचे, बुद्धीचे त्यांना वाटणारे कौतुक आणि अभिमान प्रकट होता. दलितांनी झुंजावे, वंचितांनी झुंजावे, लढावे, संघर्ष करावा, अवहेलनेला तोंड द्यावे व अखेर आत्मसन्मान मिळून विजयी व्हावे हे सांगणारे चिंतन त्यातून लोक होते.
जगप्रसिद्ध पिरामिडची माहिती पत्रातून देताना अजरामर राहणाऱ्या राजाची थट्टा करून मजुरांच्या कष्टाने व्यतीत होऊन ते लिहितात, ही प्रचंड थडगी केवळ त्यांच्या वैभवाची स्मारके नसून गुलाम मजुरांच्या श्रमाची व गुलामगिरीची ती स्मारके आहे. सुवेज कालव्याबद्दल त्यांनी लिहिलंय, हा कालवा म्हणजे अभूतपूर्व असा एक यशस्वी आणि प्रचंड प्रयोग आहे. हा कालवा म्हणजे अभूतपूर्व असा एक यशस्वी व प्रचंड प्रयोग आहे. बाबासाहेबांचे ग्रंथप्रेम सर्वश्रुत आहे. ग्रंथात रमणारे बाबासाहेब मित्रांमध्ये रमून जातात. मात्र आपल्या स्वभावाबद्दल त्यांनी लिहिलंय, स्नेही किंवा सोबती जोडण्याची कला माझ्या ठाई नाही. माझी मुद्रा कडक व अतिशय उग्र दिसते, त्यामुळे लोक माझ्याकडे येण्यास दचकतात असं म्हणतात. असं असणंही काही अशक्य नाही, पण माणसांपेक्षा पुस्तकांचा सहवास मला अधिक आवडतो. वंचित व अस्पृश्य समाजाला बाबासाहेबांच्या रूपाने एक आश्वासक दिलासा मिळाला. त्यांच्याविषयीचा आपला आदरभाव जय जयकार करून व्यक्त करण्याच्या अस्पृश्य समाजाच्या भावनेविषयी त्यांनी लिहिलंय, हे सगळे जय जयकाराचे सोहळे मला बेचैन करतात. गोलमेज परिषदेतील वेगवेगळ्या राजकीय पक्षांना आमंत्रित करून स्वातंत्र्याच्या प्रश्नाबाबतचा ब्रिटिशांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न करताना अस्पृश्यांच्या वतीने बाबासाहेबांनाही निमंत्रित केले होते. त्या घटनेबद्दल खुद्द बाबासाहेब आनंदी आणि जबाबदारीच्या भावनेने काहीसे झाकळून गेले होते. ती अंतस्थ भावना प्रकट करताना त्यांनी म्हटलं, माझे जीवन म्हणजे एक अपूर्व व प्रचंड काव्यच बनत चालले नाही काय. अनेक पत्रांमधून बाबासाहेबांचे चिंतन आणि समाजाविषयीचे विचार असे प्रकट झालेले दिसतात. बाबासाहेबांनी जनतेसाठी लिहिलेल्या पत्रातून त्यांच्या काव्यमय वृत्तीचा प्रसाद उमटतो. मानवी वृत्ती, निसर्ग, विविध घटनांचे वर्णन करताना हा तरल भाव नकळत प्रकट होतो. अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून गोलमेज परिषदेसाठी जाताना त्यांचे विचार अंतर्मुख होऊन त्यातून त्यांचं आत्मचिंतन प्रकट होतं व या चिंतनाला काव्यात्मकतेचा स्पर्श अधिक गहिरा करून जातो. ते लिहितात, माझ्या मित्रांना व सहवासातील मंडळींना असे वाटते की माझा स्वभाव काव्यमय नाही. मीही असंच समजतो, पण माझा स्वभाव अगर वृत्ती काव्यमय असल्या तरी माझा आयुष्यक्रम, माझे जीवन म्हणजे एक अपूर्व प्रचंड असे काव्यच बनत चालले नाही का. कल्पनेची भरारी धुळी पडावी, तिलाही आकलन करता येऊ नये, इतकी ही घटना काव्यमय व चमत्कृतीपूर्ण नाही का. शरणं गच्छामि. मिलिंद हा एक ग्रीक राजा होता. त्याला आपल्या विद्वत्तेबद्दल फार घमेंड होती. त्याने जगाला आव्हानही दिले होते. महाप्रयासाने नागसेन भिक्खूला ह्याकरिता तयार केले गेले. मिलिंदाचे आव्हान आपण स्वीकारलेच पाहिजे असा त्याने निश्चय केला. मग त्यात यश येवो किंवा अपयश येवो, वयाच्या 7व्या वर्षीच त्याने आपले घर सोडले होते. अशा ह्या नागसेनाने भिक्खू लोकांचा आग्रह मान्य केला. नंतर मिलिंद व नागसेन यांच्यात वादविवाद होऊन मिलिंदाचा पराभव झाला. त्या वादविवादाचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्या पुस्तकाला पाली भाषेत मिलिंदपन्न असं नाव आहे. या पुस्तकाचे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अवश्य वाचन करावे अशी माझी इच्छा आहे. त्यात शिक्षकांच्या अंगी कोणते गुण असावेत ते दिलेलं आहे. म्हणून मी व माझ्या सोसायटीने या कॉलेजला मिलिंद महाविद्यालय हे नाव दिले व जागेला नागसेन वन असे नाव दिले आहे. बौद्ध धर्माशी संलग्न झालेले मिलिंद हे नाव महाविद्यालयात देण्याचे दुसरे कारण असे की विद्या ही अन्नासारखीच सर्व मनुष्यास आवश्यक आहे. प्रत्येकाला तिचा लाभ झाला पाहिजे हा उदार विचार पहिल्यांदा उद्घोषित केला असेल तर तो भगवान बुद्धांनीच. तेव्हा ज्या असंख्य लोकांना कैक शतके अज्ञानात दडपून ठेवण्यात आले त्यांना सुविद्य बनवण्याचा प्रारंभ करताना बुद्धाचे अथवा त्याच्या शिष्याचे नाव आठवावे हे स्वाभाविकच आहे. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. तुम्ही सर्वजण विद्या शिकण्यासाठी आला आहात, पण माझ्या मते केवळ विद्याच पवित्र असू शकत नाही. विद्येबरोबरच भगवान बुद्धांनी सांगितलेली
प्रज्ञा म्हणजे शहाणपण, शील म्हणजे सदाचरणाने संपन्न असे आचरण, करुणा म्हणजे सर्व मानव जाती संबंधी प्रेमभाव आणि मैत्री म्हणजे प्राणी मात्राविषयीची आत्मीयता, ह्या 4 पारमिता असल्याच पाहिजे. तरच विद्वत्तेचा काही उपयोग आहे. विद्ये बरोबरच जर मानवाजवळ करुणा नसली तर तो कसाही आहे असं मी समजतो. करुणा म्हणजे माणसा माणसावरचे प्रेम. त्याच्याही पुढे मनुष्य गेला पाहिजे व त्याने मैत्री संपादन केली पाहिजे. ही विचारसरणी जर कुणी मांडली असेल तर ती भगवान बुद्धांनीच होय. बौद्ध धर्माचा मूळ पाया दुःख दूर करणे हा आहे. तोच धर्म माझ्या मते सर्वश्रेष्ठ होय. इतर धर्म मनुष्य व ईश्वर यांच्या काल्पनिक संबंधावर भर देऊन आधारलेले आहेत. जगात काही माणसे भित्री असतात. माणसाने एकटे जाण्याचे धैर्य केले पाहिजे. एकटे जाण्याचे धैर्य मी करतो. हजारो लोक जरी माझ्या मागे नसले तरी मी त्याची पर्वा करीत नाही किंवा त्याची खंतही बाळगत नाही. विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचतत्वानुसार मिलिंद महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनवले पाहिजे आणि या मार्गाने एकटेच जावे लागले तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे. महाजनो येन गता संपत्ता अशी बुद्धी सोडून विवेकाने जो मार्ग आपणास योग्य वाटतो त्याच मार्गाने यापुढे आपण गेले पाहिजे. शरणं गच्छामि. महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. इतिहासातला आणि डॉक्टर आंबेडकरांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा लढा. हा लढा ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणी काही काळानं डॉक्टर आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला आणि त्या सत्कारामध्ये त्यांना जे मानपत्र दिलं गेलं होतं त्या मानपत्राला डॉक्टर आंबेडकरांनी जे सुंदर उत्तर दिलं होतं ते आता ऐकूया. मानपत्र वाचून दाखवल्यावर डॉक्टर आंबेडकरांनी उत्तरादाखल छोटेसे भाषण केले. ते आपल्या भाषणात म्हणाले, अध्यक्ष महाराज, सभासद व नागरिकजन, आपण मला दिलेल्या मानपत्राबद्दल मी आपला फार आभारी आहे. मला आपण मानपत्र दिले नसते तरीही मी आपला ऋणी राहिलोच असतो. माझ्या सार्वजनिक कार्याचा उगम महाडात झाला. या कार्यास लागणाऱ्या स्फूर्तीचा पुरवठाही मला इथूनच मिळाला आहे. याच शहरातून मला सहकार्यांचा लाभही झाला आहे. 14 वर्षापूर्वी आमच्या चळवळीने महाडात जो दंगा झाला त्यामुळे काही स्थानिक लोकांचा आम्हास विरोध होणे हे स्वाभाविकच आहे. आज आपण उदारपणे या तंट्यास कारणीभूत असणाऱ्या आम्हास सन्मानाने वागवित आहात हे पाहून मला आनंद होत आहे. महाडाच्या सहकार्यांची माझ्या कार्यास बहुमोल मदत होत असते. यामुळे मला महाडकरांबद्दल अभिमान वाटत असतो. वरून जातीवाचक भासणारे माझे कार्य अंतर्मयी खरे राष्ट्रीय स्वरूपाचे आहे हे आपण ओळखले आहेच. यावरून आपला चाणाक्षपणा चांगला व्यक्त होत आहे. माझा नेहमीचा रवंथ करण्याचा विषय राजकारण हाच होय हे आपणास माहीत असणारच. राजकारणासंबंधी बोललो नाही की मला चुकल्यासारखं वाटू लागतं. मी आपल्या आयुष्याच्या पूर्ववयात 7-8 वर्ष विलायतेत काढली आहेत. विलायतेतच हिंदुस्थानातील निरनिराळ्या प्रांतातील लोक एकत्र पाहावयास मिळतात आणि त्यांच्याशी मैत्रीही करता येते. मला विलायतेत असताना महाराष्ट्रीय व इतर प्रांतातील लोक यांच्या स्वभावात काय गुणदोष आहेत हे ताडून पाहावयास मिळाले. बंगाल व मद्रास प्रांतातील लोकांपेक्षा महाराष्ट्रीय बुद्धीने थोडे कमी असतील कदाचित, पण महाराष्ट्रात जे व्यवहार ज्ञान ओतप्रोत भरलेले आढळून येते ते इतर कुठल्याही समाजात येत नाही. मी विलायतेत असताना आम्ही हिंदी विद्यार्थी दर रविवारी एका हॉस्टेलमध्ये व्याख्यान ऐकण्यासाठी जमत असू. तिथे मला एक विचित्र गोष्ट दिसून आली. आमची महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी होती. आम्ही 7-8 विद्यार्थीच होतो. आम्ही एका बाजूला बसून व्याख्यान ऐकत असू. व्याख्यानानंतर व्याख्यात्यास प्रश्न विचारण्यात येत असत व व्याख्यात्याच्या उत्तराने प्रश्न विचारण्यांची चांगली शोभा होत असे. 4-5 वर्षाच्या अवधीत
एकाही महाराष्ट्रीयन विद्यार्थ्याने एकदा प्रश्न विचारून आपली शोभा करून घेतल्याचे मला स्मरत नाही. या महाराष्ट्रीयांच्या धोरणावरूनच त्यांचे व्यवहार ज्ञान उत्तम रीतीने व्यक्त होत नाही काय? दुसरी एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. हिंदी चळवळीविरुद्ध विलायतेत पाळत ठेवण्यासाठी हिंदी CID नेमण्यात येत असत. इतर प्रांतातील विद्यार्थी हे काम करताना आढळून येत. पण मला सांगावयास अभिमान वाटतो की त्यामध्ये एकही महाराष्ट्रीय कधीही आढळून आला नाही. म्हणून व्यवहार ज्ञान व शील हे महाराष्ट्रीयांचे 2 गुण होत असं माझं मत आहे. या गुणांमुळेच महाराष्ट्राला हिंदुस्थानात महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. सध्या हिंदुस्थानात काल्पनिक राजकारण धुमाकूळ घालीत आहे. अशा परिस्थितीत व्यवहार व शील यांची सांगड घालून महाराष्ट्राने आपले कर्तव्य बजावले पाहिजे. आजचे राजकारण अगदी उडाण टप्पू आणि अल्लट टप्पू बनले आहे. या दुर्धर प्रसंगातून हिंदुस्थानाची सोडवणूक करावयास हवी आहे. हल्लीची परिस्थिती अत्यंत धोक्याची झाली आहे. आपण जागरूकता राखली तरच तरणोपाय आहे. आपण महाराष्ट्रीयांनी तरी अंधश्रद्धा ठेवून कोणाच्या तरी मागे जाणे हे आपल्या शीलास, व्यवहारास व ज्ञानास शोभण्यासारखे नाही. मानपत्राबद्दल पुन्हा आभार मानून मी आपले भाषण संपवतो. शरणं गच्छामि. शिकलेल्या माणसात काही दोष असतात. शिकल्यावर नोकरीच्या पाठीमागे लागणे हा दोष नव्हे, ते दोष व ते अवगुण तुमच्या अंगात शिरणार नाहीत याची खबरदारी घ्या. पहिली गोष्ट, शिक्षण पुरे झाल्यावर मनुष्य स्वार्थी बनतो. मनुष्य स्वार्थी असणे हे स्वाभाविकच आहे. परंतु शिकलेला मनुष्य स्वतःचे हित पाहतो, समाजाचे पाहत नाही. तो आपल्या बायका पोरांची व स्वतःच्या हिताचीच काळजी घेतो. मॅझेनी म्हणतो की लोकात पारतंत्र्य पसरले, माणसे शिकली तरी त्यांच्यात कर्तव्यापेक्षा हक्काची जाणीव जास्त उत्पन्न होते. आपले कर्तव्य कोणते याची भावना जागृत होत नाही, हा एक शिकलेल्या माणसाचा दोष आहे. मला खेद वाटतो की शिकलेल्या मनुष्यास पदवी मिळाली आणि त्याला नोकरी लागली की त्याचा विद्यार्जनाचा मार्ग साफ तुटतो. विद्येचे महत्त्व खुंटले जाते. मी प्रवास करीत असता माझ्याजवळ नेहमी 4 पुस्तके व वर्तमानपत्रे असतात. परंतु प्रवासात जी शिकलेली माणसे दिसतात त्यांच्या हातात पुस्तके, वर्तमानपत्रे यांच्याऐवजी सिगरेटच्या पेट्या मात्र दिसतात. मनुष्य BA झाला म्हणजे त्याला अधिक शिक्षणाची गरज नाही काय? BA किंवा MA झाला म्हणजे त्याने सर्व ज्ञान संपादन केले ही भावना चुकीची आहे. अगस्त्य मुनीने ज्याप्रमाणे समुद्र प्राशन केला त्याप्रमाणे शिकून एखादी पदवी मिळाली म्हणजे आपण सर्व विद्या हस्तगत केली असे शिकलेल्या लोकांना वाटते. बडोदे संस्थानात एक गृहस्थ होता. तो BA झाला होता. महाराजांनी त्याची नेमणूक एका खेडेगावात केली होती. मनुष्य फार आळशी, कधी चुकून टाइम्स देखील वाचत नसे. त्याचा परिणाम असा झाला की काही वर्षानंतर त्यास ABCची देखील ओळख राहिली नाही. हे अगदी सत्य आहे. माझा सुद्धा असाच अनुभव आहे. PhD ही पदवी मिळवण्याकरता फ्रेंच व जर्मन भाषा अवगत करण्याचा निर्बंध असे. त्यावेळी त्या भाषा मला अवगत होत्या, परंतु आता त्या भाषांचा व्यासंग नसल्यामुळे त्या भाषातून बोलणे मला कठीण जाते. अलीकडे मी फ्रान्स व जर्मनीत जेव्हा गेलो तेव्हा त्या भाषेतून बोलण्याचा मला त्रास पडू लागला. म्हणून विद्येचा व्यासंग नेहमी केला पाहिजे. ज्याप्रमाणे माणूस एकदा दारू प्यावयास लागल्यावर तो जन्मभर पित राहतो, त्याचप्रमाणे विद्यार्जनाच्या बाबतीत झाले पाहिजे. विद्येची खरी गोडी कोणाला लागली? परीक्षेनंतर जो आपली पुस्तके नळ बाजारात विकतो त्याला? बायकोपेक्षा, पोरांपेक्षा ज्याचे विद्येवर जास्त प्रेम आहे त्यालाच विद्येची गोडी लागली असे मी म्हणेन. माझ्या घरावर सावकारीबद्दल जर जप्ती आली व बेलीफने जर माझ्या पुस्तकाला हात लावला तर त्याला मी गोळी घालून जागच्या जागीच ठार मारेन. जगात फक्त जगणे हेच जर ध्येय असेल तर पशु आणि माणूस यात फरक काय? मनुष्य सौंदर्याची साठवण करू शकतो, पशुला ते करता येत नाही. नुसती कॉलर ताट करून किंवा नेकटाय बांधून सौंदर्य वाढत नाही. मी आत्तापर्यंत 10-18 वेळा विलायतेत गेलो. माझ्याबरोबर बरेच लोक विलायतेत आले होते. त्यांना आता मी पाहतो तो काय त्यांच्यावर काही एक परिणाम झालेला आढळत नाही. शरणं गच्छामि.
राजरत्न डॉक्टर आंबेडकरांचे सुपुत्र म्हणजे त्यांच्या भावविश्वातील एक नाजूक धागा. राजरत्न यांच्या अकाली जाण्यानं डॉक्टर आंबेडकर जणू कोलमडून गेले. या घटनेनंतर त्यांनी त्यांचे मित्र दत्तोबा यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रातून जणू डॉक्टर आंबेडकरांची अगदी हळवी बाजू आपल्यासमोर प्रकट होते. असे त्यांचे कौटुंबिक जीवन खारट तुरट व गोड अनुभव घेत चाले असता रविवार तारीख 15/6/24 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रमाबाई प्रसूत झाल्या. त्यांना मुलगा झाला. सर्वांना आनंद झाला. साहेबांनी मुलाचे नाव सुचवले राजरत्न. राजरत्न रंगाने निंबोरा, पण चेहऱ्या मोऱ्यात थेट वडिलांसारखा होता. हातापायांचे पंजे व याची बोटे जणू काही वडिलांच्या पंजाच्या व बोटांच्या छोट्या होत असे वाटे. पैशांच्या अभावी आपल्या आतापर्यंतच्या मुलांची आबाळ झाली, तशी आता स्थिती नाही याबद्दल साहेबांना आनंद झाला. मुलाची चांगली निगा राहावी व जोपासना व्हावी म्हणून एक तात्पुरती नर्स ठेवण्याचे त्यांनी ठरवले. पण सिमेंटच्या चाळीत आणि महाराच्या कुटुंबात काम करण्यास कोणी हिंदू नर्स तयार होईना. एक ख्रिस्ती नर्स मिळाली. ती आठवड्यातून 2 वेळा रमाबाईंना व राजरत्नाला पाहत असे व योग्य तो औषधोपचार व टॉनिक देत असे. साहेब कोर्टातून आले की ऑफिसात कपडे उतरून ते घरी जात व मुलाला खेळवीत बसत. अगर त्याला अंगा खांद्यावर घेऊन चाळीतील लोकांशी गप्पा मारीत. मुलाला खेळवण्याचे त्याचे प्रकार मुलखा वेगळे. इतर लोक मुलांना दादा, राजा, बाबू वगैरे शब्द म्हणून खेळवताना तू सिंहाचा बच्चा आहेस, तू लढवयाचा वंशज आहेस, तू सम्राटाचा राजरत्न पुत्र आहेस, अनु तू पराक्रम केला पाहिजेस वगैरे वगैरे शब्द बोलत ते मुलाला खेळवीत असत. खेळवण्याच्या बाबतीत ते इतके दंग होऊन जात की ते मोठमोठ्यांदा ओरडत व सर्व चाळीत त्यांचा आवाज घुमत राहत असे. साहेब आपल्या संसारात आता रमू लागले असे सर्वांना वाटू लागले. रमाबाईंचा आनंद गगनात मावेना. यशवंताचा संधिवाताचा आजार मधून मधून त्याला अंथरुणावर खिळवून टाके. त्यात राजरत्नाच्या आजाराची मधून मधून भर पडे, तेव्हा रमाबाईचा जीव खालीवर होईल. अशा वेळी लक्ष्मीबाई यशवंताकडे पाहत असत. रमाबाई राजरत्नाकडे पाहत बसत. साहेब मुलांच्या औषधोपचाराची कधी कधी स्वतः व्यवस्था करीत. राजरत्नाला थोडासा जरी ताप आला तरी रमाबाई आसपासच्या कुटुंबवत्सल बाया जे जे गावठी उपाय सुचवीत ते त्या करीत असत. राजरत्न 1.5-2 वर्षाचा होईपर्यंत रमाबाईंनी त्यांच्या दंडात व गळ्यात अनेक काळे दोरे व ताईत बांधलेले होते. त्यांच्या मानसिक समाधानासाठी साहेब हे सर्व प्रकार रमाबाईंना करून देत. इतके करूनही राजरत्नाला 1926च्या जुलै महिन्यात डबल निमोनिया झाला. साहेब, रमाबाई, लक्ष्मीबाई व शंकरराव रात्रभर जागरणे करून त्यांची शुश्रूषा करत. 18 जुलैला त्याला जरा बरे वाटू लागले. 19 जुलैला साहेब हायकोर्टात गेले. राजरत्नाचा आजार सकाळी 11 वाजता वाढला. साहेबांना घरी बोलवण्यासाठी शंकरराव हायकोर्टात धावत गेले. साहेब 4:30 वाजता आले. राजरत्न 4 वाजताच गेलेला होता. साहेबांनी जो हंबरडा फोडला तो काही विचारू नका. ते भिंतीवर डोके आपटून मोठमोठ्यांदा रडू लागले. शेजारच्या 2-3 सिमेंटच्या चाळीत गोवेकर, ख्रिस्ती व मराठे भंडारी राहत असत. साहेबांचा हा आक्रोश ऐकून ते लोक त्यांना पाहावयास आले. त्यांचा आक्रोश पाहून तेही अश्रू गाळू लागले. लोक स्मशानातून परतले व योग्य ते विधी करू लागले. तेव्हा त्या विधीत भाग घेण्याचे साहेबांनी नाकारले. अनेक लोकांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण ते काही ऐकेनात. रडून रडून त्यांचा चेहरा लालबुंद झाला होता. त्यांचा बाळपणाचा मित्र मालू हा साहेबांना म्हणाला, अरे साहेब, आम्ही तुला उपदेश करावा की तू आम्हाला उपदेश करावा? अरे, आमच्या डोईवर जेवढे केस आहेत त्याच्या लाखोपट तुझ्या मनात विचार आहेत. आम्ही तुला काय सांगावे? साहेब उठले व त्यांनी विधीत भाग घेतला. बाळाराम ऑफिसमधून नायगावच्या घरी 7 वाजता आले. त्यांना तेव्हा ही दुःखद घटना कळली. ते तडक पायबवडीला गेले. लोक स्मशानात गेलेले होते. बाळाराम स्वयंपाकघरात गेले तो त्यांना रमाबाई उघड्या जमिनीवर व्याकुळ व हताश अवस्थेत पडलेल्या दिसल्या. बाळारामला पाहून त्या तेथेच पुंधत पडून राहिल्या. बाळारामे रडू लागले. तू अशी हताश होऊन बसलीस
तर हे घर कसे चालेल? तू दुःख गिळ व धीर धर. तुझे हे दुःख पाहून भिवाचा धीर खचून जाईल. अशा शब्दात त्यांनी रमाबाईची समजूत घातली. ते भावाकडे गेले व म्हणाले, तू आमच्या वंशाचा दिवा आहेस. तू अजून तरुण आहेस. परमेश्वर कृपेने तुला आणखीन मुले होतील. तू दुःख आवर. बाळारामाने भावाला हाताला धरून उठवले व 2 घास खाऊ घातले. साहेब त्या रात्री ऑफिसात गेले. अनेक लोक त्यांच्या सभोवती बसलेले होते. साहेब कुणाशीही न बोलता अश्रू ढाळीत बसले. अशा विमनस्क अवस्थेत ते 3-4 दिवस होते. रात्री त्या उघड्या जमिनीवर झोपले. त्यामुळे त्यांना पडसे झाले, ताप आला. त्या स्थितीत ते ऑफिसात बसत व पडून राहत. हे रमाबाईंना समजले व बाळारामला ही बातमी कळवली. बाळारामने ऑफिसात जाऊन भावाला 2 शब्द सांगितले व त्याचा हात धरून त्यांना घरी घेऊन गेले. 2 भावाची ताटाटूट 1923च्या मे महिन्यात झाली. तेव्हापासून त्यांच्या गाठीभेटी अशा दुःखद वातावरणात झाल्या त्या पहिल्यांदाच आणि ते शेवटच्याच ठरल्या. राजरत्नाच्या मृत्यूमुळे साहेबांचं मन शतशः विदीर्ण झाले होते. याबद्दलचे स्पष्ट चित्र त्यांनी श्री दत्तोबा पवार यांच्या पाठवलेल्या पत्रात दिसते. 3 मुलगे आणि 1 मुलगी अशी गोजीरवाणी सुंदर, भाग्यवंत आणि वंशाला भूषणभूत होतील अशी पोटची 4 लेकरे जमिनीत काढून आम्ही नवरा बायकोने आतापर्यंत संसार केला आणि राजरत्नाच्या मृत्यूने आम्हावर वज्राघात करून आम्हाला आमच्या आयुष्यातून उठविले. राजरत्न गेला आणि आमच्या आयुष्याचे व संसाराचे सहारा वाळवंट झाले. आमची मुले देवाघरी गेली आणि आमच्या जीवनातील ज्योत मालवली. आम्ही आमचे दुःख विसरू शकत नाही. आकाशात ढगामागून ढग येतात व जातात. त्याचे दिवसामागून दिवस आमच्या आयुष्यात येतात व जातात. अशा अर्थाचे हे पत्र अत्यंत भावनावश होऊन साहेबांनी लिहिलेले होते. ते हृदयस्पर्शी पत्र मी खाली देत आहे. माय डिअर दत्तोबा, your letter came as an agreeable surprise. Long time has elapsed since Mr. Shivtarkar wrote to you about my son's death, and there was no reply from you. I thought that you had ceased to care for me. That it was not so, and at least on occasions of grief and sorrow you feel bound to drop a line of condolence is some evidence that the flame is not wholly out. There is no use pretending that I and my wife have recovered from the shock of my son's death, and I do not think that we ever shall. We have in all buried 4 precious children, 3 sons and a daughter, all sprightly, auspicious and handsome children. The thought of this is sufficiently crushing, let alone the future which would have been theirs if they had lived. We are all living, no doubt, in the sense that days are passing over us as those the cloud. With the loss of our kids, the salt of our life is gone. And as the Bible says, ye are the salt of the earth. If it leaveth the earth, wherewith shall it be salted? I feel the truth of this every moment in my most vacant and empty life. My last boy was a wonderful boy, the like of whom I had seldom seen. With his passing away, life to me is a garden full of weeds. But enough of this. I am too overcome to write any more. With the best regards of a broken man, yours in grief, B.R. Ambedkar. राजकारण आणि समाजकारण यांच्या संगमामुळेच एक चांगला नेता घडू शकतो यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ठाम विश्वास होता. नेत्याची, पुढाऱ्याची कर्तव्य, त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांनी वेळोवेळी आपल्या भाषणामधून मांडल्या. जुलै 1953मध्ये मराठवाडा शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या वतीनं मराठवाडा भागातील कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शनपर भाषण केलं. त्यातलाच हा एक अंश. बौद्धिसत्व महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते. मानवमुक्तीचा, समतेचा धडा देणारे बाबासाहेब यांच्या जे विचाराचं वैभव आहे ते मराठी भाषेच्या माध्यमातून अक्षरयात्रा या
कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्यासमोर त्यांनी जे भाषण केलेलं आहे ते आपल्या कार्यकर्त्यांनी राजकीय, धार्मिक आणि आर्थिक प्रश्नांनी बारकाईने अभ्यास केला पाहिजे. त्या संदर्भामधला मी मजकूर आपल्या सगळ्यांसमोर वाचत आहे. जुलै 1953मध्ये मराठवाडा शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने मराठवाडा भागातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शनपर भाषण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले, कार्यकर्त्यांची अशी भावना झाली आहे की निवडणूक म्हणजेच राजकारण, निवडणुकीशिवाय राजकारणात दुसरा काहीच अर्थ नाही, अशी ही भावना त्यांच्यामध्ये दिसते. म्हणूनच निवडणुकीच्या वेळी तिकीट मिळवण्यासाठी सर्वांची धडपड चाललेली असते आणि निवडणुका संपल्या की जो तो आपला स्वस्थ बसतो. परंतु समाजाच्या आयुष्यात राजकारण हे एक अल्प कारण आहे. राजकारण म्हणजे काही सर्वस्व नाही. खरे पाहिले तर पॉलिटिक्स, राजकारण जे काही आहे ते शेषान्न आहे. समाजाची काही उन्नती होते ती केवळ राजकारणाने होत नसते. समाजाची उन्नतीची अनेक कारणे आहेत. सामाजिक, आर्थिक या बाबी काही कमी महत्त्वाच्या नाहीत. समाजाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी या सर्व बाबींकडे सारख्याच प्रमाणात कार्यकर्त्यांनी लक्ष देणे जरुरीचे आहे. राजकारण हीच एक महत्त्वाची बाब आहे अशी भावना झाल्यामुळे निवडणुकीच्या वेळी तिकीट मिळवण्यासाठी धडपड करणे, तिकीट न मिळाल्यास समाजात फाटाफूट करणे, निवडणुकीत पडल्यास निराश होऊन स्वस्थ झोपणे आणि निवडणूक आल्यास असेंब्लीमध्ये जाऊन तोंड बंद करून बसणे एवढेच कार्य आहे असा कार्यकर्त्यांचा समज होत असतो. या हैदराबाद विभागातील आज जवळजवळ 2 वर्ष असेंब्लीचं काम चालू झालेलं आहे. या विभागात राखीव जागेवर एकंदर 31 सदस्य अस्पृश्य समाजाच्या वतीने निवडून आलेले आहेत. परंतु या 2 वर्षात त्यांनी तेथे जाऊन काय केले? असेंब्लीमध्ये 1 ठराव आणणे, 2 बिल मांडणे आणि 3 बजेटचा अभ्यास करून बजेटचं भाषण करणे. या तीनही गोष्टींपैकी एखादी तरी गोष्ट या 31 लोकांपैकी एखाद्याने केलेली आहे काय? माझ्या तरी निदर्शनास यापैकी काहीच आलेले नाही. मग कदाचित असेंब्लीच्या कामकाजाचा वर्तमानपत्राच्या वृत्तांतात येत नसतो म्हणून मला माहीत होत नसेल. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की असेंब्लीमध्ये निवडून गेल्यावर निदान या गोष्टी तरी आपल्या सदस्यांनी करायलाच पाहिजेत. राजकारण हा जर कार्यकर्त्यांच्या समोर प्रमुख उद्देश असेल तर त्यांनी तो तरी कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडला गेला आहे काय? मला हे सुद्धा दिसत नाही. असेंब्लीमध्ये ज्या राखीव जागा मिळाल्या आहेत त्या अस्पृश्य समाजाच्या हितासाठी मिळवलेल्या आहेत. जी माणसं आमच्यासाठी पाठवली, ज्यांच्यावर आमचा विश्वास आहे, अशा निवडून आलेल्या माणसांनी अस्पृश्य समाजाच्या हितासाठी झटवायच नको काय? सरकारने किंवा या देशातील लोकांनी आमचे म्हणणे ऐकले, आमच्या मागण्या मान्य केल्या तर मग विरोधाचे आणि लढाचे काहीच कारण राहणार नाही. पण हे असे होत नाही, म्हणूनच आपणास लढावे लागते. राजकारण कोणास करायचे असेल तर राजकारणाचा चांगला अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाशिवाय जगामध्ये कोणालाही काही साध्य करता येणार नाही. आपल्या समाजातील प्रत्येक कार्यकर्त्याने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक या सर्व प्रश्नांचा चांगला बारकाईने अभ्यास करायला पाहिजे. ज्यांना पुढारी व्हायचं असेल त्यांनी पुढाऱ्याची कर्तव्यकर्मे, पुढाऱ्याची जबाबदारी काय आहे याची जाणून ठेवायला पाहिजे. इतर समाजाच्या पुढाऱ्यासारखी आपल्या समाजातील पुढाऱ्यांची स्थिती नाही. इतर पुढाऱ्यांचे काय? सभेत जाणे व येणे एवढेच काम इतर पुढाऱ्यांकडे असते. आपल्या समाजातील पुढाऱ्यांना हे करून भागणार नाही. चांगला अभ्यास करणे, चांगला विचार करणे, समाजाच्या उन्नतीसाठी स्वतः दिवस रात्र सतत अंग मेहनत करणे हे आपल्या तरी पुढाऱ्यांना करावे लागते. तरच तो लोकांचे थोडेफार भले करू शकेल, तोच खरा पुढारी ठरू शकेल. तुम्हाला वाटतं पुढारी होणे फार सोपे आहे, पण माझ्या मते पुढारी होणे फारच अवघड काम आहे. मला स्वतःला पुढारीपण फार जड वाटते, कारण इतरांसारखे माझे पुढारीपण नाही. मी ज्यावेळी चळवळ सुरू केली त्यावेळी कसल्याही तऱ्हेची संघटना नव्हती.
मला स्वतःला सर्व कामे करावी लागत होती. संघटना करायची म्हटलं तर मला स्वतःलाच ती करावी लागत असे. मला शून्यातून सर्व काही निर्माण करावे लागले. मी असे म्हणत नाही की जे काही झाले ते पूर्ण झाले आहे, तर मी असे सांगतो की मी जे काही केले ते करावयास पाहिजे याचा शतांश देखील झालेला नाही. अद्याप पुष्कळ शिल्लक आहे. रस्ता पुष्कळ चालून जायचे आहे. आतापर्यंत जे झाले ते फक्त रोपटे लावलेले आहे. चळवळीचा अद्याप वृक्ष वाढवायचा आहे. सांगायचा उद्देश हाच आहे की आपल्यातील पुढाऱ्यांवर पुढारीपणाची फार मोठी जबाबदारी आहे. लोकात जागृती निर्माण करणे, त्यांची संघटना करणे हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. ते काम प्रत्येक पुढाऱ्याने केले पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांच्या अंगी फार धैर्य असायला पाहिजे. ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारीच होऊ शकत नाही. जो मनुष्य मरायस तयार होतो तो कधीच मरत नाही, आणि जो मरणास भीतो तो अगोदरच मेलेला असतो असे समजावे. काहीही झाले तरी आपण जो मार्ग स्वीकारला आहे, ज्याला आपण माणुसकी म्हणतो, तो मिळवण्याचा मार्ग आपण कधीच सोडता कामा नये. त्यासाठी आपण प्रत्येक कार्यकर्ता धैर्यवान असायला पाहिजे. मान सन्मानाने वागवणे हे आपले परम कर्तव्य आहे असे समजले पाहिजे, आणि त्यासाठी आपली चळवळ चालू आहे. आपण आपली संघटना मजबूत करायला पाहिजे. आपापसातील सर्व मतभेद बाजूला सारून एक विचाराने आपण वागले पाहिजे, कारण संघटना असल्याशिवाय जगात आपणास कोणीही विचारणार नाही. मला माहीत आहे की निवडणुकीच्या वेळी दुसऱ्या कोणाशी तरी हात मिळवणी करावी लागेल, पण जर संघटना नसेल तर इतरही लोक आपल्याकडे येणार नाहीत, आपणास विचारणार नाहीत. राजकारण करायचे असेल तर ते चांगल्या रीतीने केले पाहिजे. त्याकरता लोकांमध्ये जागृती निर्माण करून संघटना केली पाहिजे. मला पुढाऱ्यांचे भय नाही. पुढारी जर चांगले वागले नाहीत, त्यांनी लोकांचे काम केले नाही, तर त्यांना काढून टाकण्यास मी मुळीच घाबरणार नाही. म्हणूनच प्रत्येक विभागात निदान वर्षातून एकदा तरी परिषद घेतली गेली पाहिजे. त्याचबरोबर सभा, स्नेहसंमेलने, चर्चा मंडळे, कॅम्पस वगैरे घेतले पाहिजेत. म्हणजे आपले कार्यकर्ते वेळोवेळी एके ठिकाणी येतील, चळवळीचा अभ्यास करतील आणि कार्य जोमात होईल. शेवटी मला सांगायचे आहे की मी व्यक्तिशः कोणत्याही कार्यकर्त्यावर प्रेम करीत नाही. प्रेम फक्त कार्यावर असते. जो कार्य करील फक्त तोच मला आवडतो. जय भीम. एज्युकेट, एज्युटेट अँड ऑर्गनाइज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अवघ्या भारताला हा संदेश दिला. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी केलेलं कार्य आपल्या देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवलं गेलंय. बाबासाहेबांसारखा युगपुरुष एकदाच झाला, पुन्हा होणे नाही. पण भविष्यातल्या युगायुगांना पौरुषत्व प्राप्त करून देण्याचं कार्य त्यांनी केलंय, आणि हेच आपल्यावरचं त्यांचं खूप मोठं ऋण आहे. त्यांच्या कर्तृत्वाला विनम्र अभिवादन. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय आणि विजन व्हॉइस अँड ॲक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम अक्षर यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारवैभव दर्शवणारा हा वाचन सोहळा इथे समाप्त होत आहे. संकल्पना आणि निर्मिती होती संजय कृष्णाजी पाटील, संचालक राज्य मराठी विकास संस्था यांची. माध्यम प्रायोजक आहेत महाराष्ट्र टाइम्स आणि ABP माझा. नमस्कार.
स्वामी